बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात। समर्थक अशा प्रकारचे हल्लाबोल करत नाही। भाजपच्या आमदारांबरोबर जे लोक होते काल, त्यांचा रेकॉर्ड तपासा ना तुम्ही। त्यांचे रेकॉर्ड समोर आलेले आहेत। त्यातले किती मोकाचे आरोपी आहेत। मोकाचे आरोपी दाऊद इब्राहिमचे हस्तक ते विधिमंडळाच्या आवारात तुमच्या राज्यात यायला लागलेले आहेत। उद्या ते विधानसभेत जातील, लक्षात घ्या। आणि अशा प्रकारचं गँगवॉर हे सभागृहात होईल आणि त्याला भारतीय जनता पक्ष उत्तेजन देईल। गेल्या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षात ज्या लोकांची भरती झालेली आहे, ही भरती पूर्वी जी गुंडांची भरती व्हायची, अंडरवर्ल्ड मध्ये भरती व्हायची, ठिकठिकाणी आम्ही पाहिलंय ते, त्या पद्धतीची भरती आहे। त्या पद्धती हा जो हनी ट्रॅप प्रकरण सध्या चाललाय नाशिक आणि इतरत्र, त्याच्यावरती देवेंद्रजी काय बोललेत का? त्यांनी बोलायला, नाना पटोले असतील, जयंतराव पाटील असतील, विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे असतील, अनिल परब असतील, प्रत्येकाने हा विषय विधिमंडळात मांडलाय। त्याच्यावरती सरकारचं मत काय आहे? कालच्या घटनेबद्दल सरकारचं मत काय आहे? या लोकांना विधानसभेत विरोधी पक्षनेता त्यासाठीच नको आहे। या सगळ्या मुद्द्यावर तो आवाज उठेल विधिमंडळामध्ये आणि सरकारला जाब विचारेल। म्हणूनच ते विरोधी पक्षनेता होऊ देत नाही विधानसभेत। माझी मागणी आहे की राज्यपालांनी जर ते खरोखर घटनेचे, संविधानाचे रखवालदार असतील या राज्यात, तर त्यांनी कालच्या घटनेचा अहवाल गृह मंत्रालयाला पाठवून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायलाच हवी। गुंड टोळ्या, राज्यसभा आणि लोकसभेत मी 25 वर्ष संसदेमध्ये, संसदेच्या काळामध्ये खासदारांच्या पीएला सुद्धा आतमध्ये त्या लॉबीत मुख्य दरवाजातून प्रवेश मिळत नाही, शिस्त तिथे आम्ही ठेवली। सुरुवातीला आम्ही विरोध केला या गोष्टी की असं कसं काय, पण नंतर आमच्या लक्षात आलं की ही शिस्त आवश्यक आहे। जर आम्हाला काम करायचं असेल आतमध्ये, तर फालतू गर्दी संसद भवनामध्ये असता कामा नये। पण ज्या पद्धतीचं काल मी हे सगळं पाहिलं चित्र गर्दीचं, हे नियंत्रणाच्या बाहेर आहे देवेंद्र फडणवीसांच्या। त्यांच्याकडलं गृह खातं फक्त विरोधी पक्षांना त्रास देण्यासाठीच आहे, राज्याला, आमदारांना शिस्त लावण्यासाठी नाही। याचं कारण असं आहे की हे टोळी युद्धातले लोक आहेत सगळे, त्यांच्या बरोबरचे। ही टीम फडणवीस आहे ना, या टीम फडणवीसची चौकशी व्हायला पाहिजे। त्यांच्याकडून हे नियंत्रण होणार नाही, गुंडांना नियंत्रण करणं शक्य नाही आणि तुमच्यामध्ये ह्यांना गोळ्या घालण्याची क्षमता नाही। काल मोकाचे आरोपी जर तुमच्या दालनापर्यंत पोहोचलेले आहेत, ते कोण आहे? ही नावं तुम्हाला माहिती आहेत? काय कारवाई केली तुम्ही? एक आमदार रात्री 1 वाजता येऊन आवार, हे आंदोलन त्यांना करावं लागतंय काही गोष्टीसाठी। हे जे भाजपचे आमदार आहेत सन्माननीय, त्यांची भाषा काय? मग शरद पवार साहेब त्यांच्या कुटुंबाविषयीची भाषा काय? आमच्या सगळ्यांविषयी ते जे वक्तव्य करतात, मग उद्धव ठाकरे साहेब असतील, अन्य कोणी असतील, त्यांच्याविषयी त्यांची भाषा काय? तुम्ही संस्कृतीच्या गोष्टी करतायत ना देवेंद्र फडणवीस, मग त्यांना आपल्या आमदारांच्या जिभेला लगाम घालतायत ना। तुम्ही टीका जरूर करा, पण गेल्या काही दिवसामध्ये हा सद्गृहस्थ सन्माननीय आमदार तुमचा, पवार साहेबांचं कुटुंब असेल किंवा आमच्यासारखे लोक असतील, ठाकरे कुटुंब असेल, हा इतर नेते असतील, त्यांच्याविषयी कोणत्या भाषेमध्ये हा बोलतोय? कौटुंबिक असतील, अमुक असतील, अनेक विषयांवर बोलतो। याला देवेंद्र फडणवीसच्या टीम मध्ये असलेला आमदार, त्याला काय इतकी सूट दिली आहे का? मला व्यक्तिगत टीका करायची नाही, पण तुम्ही महाराष्ट्रामध्ये ज्यांनी एक योगदान दिलेलं आहे राज्य घडवण्यामध्ये, मग ते ठाकरे कुटुंब असेल, पवार कुटुंब असेल, अन्य कोणी असतील, त्यांच्याविषयी कोणत्या भाषेमध्ये बोलते आणि भाजपचे लोक टाळ्या वाजवतायत? या भाजपचं योगदान काय या महाराष्ट्र घडवण्यामध्ये? मला सांगा जरा। याच गुंड टोळ्या घेऊन तुम्ही राज्य करताय ना? हा, हे ठग आहे सगळे। पण राऊतचे दोन्ही बाजूनी संकेत मिळत होते, पडळकर आणि आव्हाड आता थेट जाऊयात। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन सुरू झालेलं आहे। आमदार अमोल मिटकरी हे आंदोलन करतात। काल